लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहराची अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल, नगराध्यक्ष यांची उल्लेखनीय कामगिरी. शहरातील मुख्य महामार्गावरील स्ट्रीट लाईट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केले. फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून अंधारात असलेले शहरातील महामार्गावर प्रकाशमय झाले आहे. शहरातून जळगाव, छत्रपती संभाजीनगर, ऐतिहासिक खुलताबाद, वेरूळकडे जाणाऱ्या महामार्गावर अनेक वर्षांपासून स्ट्रीट लाईट व खांब नुसती शोभेची वस्तू म्हणून उभी होती. शहराच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता गाजवणाऱ्या महारथींना जे जमलं नाही ते जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी करून दाखवले. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी शहराच्या सत्तेवर येताच विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यात अनेक वर्षांपासून रेंगाळलेली, कधी न झालेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची सुरुवात केली आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर अनेक वर्षांपासून देखाव्यासारख्या खांबावर लाईट लावलेल्या अवस्थेत होते, परंतु ते लाईट नुसते बुजगावणे म्हणून मिरवत होते व रात्रीच्या वेळी शहराच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले जातील अशी दशा झाली होती. मात्र जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी कोणताही गाजावाजा किंवा दिखावा न करता शांतपणे शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू केले. रोडचे काम करणारे ठेकेदार व शासन यांच्या सदरील खांबावरील स्ट्रीट लाईटचे वीज बिल कोण भरणार या वादामुळे शहर अंधारात होते. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार, शासन स्तरावरील अधिकारी यांच्याशी चर्चा करून बैठका घेऊन तात्काळ पथदिवे सुरू करण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तसेच रमजान ईदच्या पवित्र चांद रात रोजी शहरातील पथदिवे नगरपंचायतीच्या माध्यमातून तसेच जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.